जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय अनुग्रह. परमार्थाच्या क्षेत्रात सद्गुरूंनी शिष्याला किंवा साधकाला अनुग्रह देण्याची प्रथा आहे. या प्रथेचे प्रत्यक्षात 2 प्रकार आहेत. अनुग्रहाचा एक प्रकार केवळ विधी म्हणून आहे, तर दुसरा प्रकार कैवल्यसिद्धी देणारा आहे. केवळ विधी म्हणून जो अनुग्रहाचा प्रकार आहे, त्या प्रकारात सद्गुरू शिष्याला संप्रदायाची दीक्षा देतात व साधकाला संप्रदायात सामील करून घेतात. या प्रकारात गुरुशिष्य संबंध जोडणे व साधकाला परमार्थाच्या क्षेत्रातील विशिष्ट प्रकारचे प्राथमिक मार्गदर्शन करणे इतकेच अभिप्रेत असते. हा अनुग्रह झाल्यावर व साधकाची जिज्ञासा व अभ्यास करण्याची तत्परता व सद्गुरुनिष्ठा लक्षात घेऊन सद्गुरू शिष्याला साधनेचे टप्प्याटप्प्याने धडे शिकवत दिव्य साधनेपर्यंत नेतात. सद्गुरूंनी प्रदान केलेल्या दिव्य बोधाच्या अधिष्ठानावर दिव्य साधनेचा अभ्यास करणारा सत्साधक देवाच्या दिव्य स्मरणात रमू लागतो व रंगू लागतो. देवाच्या दिव्य स्मरणात रमून व रंगून गेलेला साधक परेच्या पलीकडल्या प्रांतात प्रवेश करतो. परंतु मायेच्या विलक्षण प्रतापामुळे हा साधक दिव्य स्वरूपाच्या या प्रांतात स्थिर होण्यापूर्वीच जीवाच्या म्हणजे परेच्या अलीकडच्या प्रांतात ढकलला जातो. या अवस्थेत सद्गुरूंच्या दिव्य मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते. हे मार्गदर्शन त्या शिष्याला मिळते जे सद्गुरूंशी अनन्य शरणागती साधतात. अशा शिष्यावरच सद्गुरूंची कृपा होऊन ते स्वस्वरूपाच्या दिव्य प्रांतात स्थिर राहू शकतात. या प्रांतात सद्गुरू मार्गदर्शनाखाली स्थिर झालेला साधक देहाच्या पलीकडे जाऊन स्वतःच देव होऊन राहतो. सद्गुरूंच्या अनुग्रहाचा हा दुसरा प्रकार. या प्रकारात साधक खऱ्या अर्थाने अनुग्रहित होतो, म्हणजे 9 ग्रहांच्या पलीकडे जातो. याचाच भावार्थ असा की 9 ग्रह हे देहावर सत्ता गाजवितात, तर देवच होऊन राहिलेला साधक देहाच्या पलीकडे गेल्यामुळे नवग्रहांच्या कक्षेत येत नाही. विठ्ठल विठ्ठल.